अजिंक्यला स्मिताने विश केले आणि आपल्या हातातील गुलाबाचा बुके त्याला दिला. मिताली सगळ्यांसोबत खाली बसली होती. डॉक्टर स्मिताला अजिंक्यसोबत बघून तिलाही कसे तरीच झाले. तर नमस्कार, मी आहे ऑथर संगीता आणि माझ्या या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर तुम्ही ऐकत आहात माझी दीर्घकथा मालिका साथ दे तुम्हाला. तर याचे तुम्ही आत्तापर्यंत 22 भाग ऐकलेले आहेत आणि आजचा हा 23वा भाग, जिथे मिताली अजिंक्यच्या बर्थडे पार्टीसाठी आलेली आहे आणि तिथे डॉक्टर स्मिता देखील आलेली आहे. आता पुढे ऐकूयात आपण 23वा भाग. तर मैत्रिणींनो, तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर सर्वात अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला कथेचे पुढचे भाग तसेच दिवाळी अंकांसाठी जे आव्हान केलं जातं, मासिकांमध्ये जे लेखन मागितलं जातं त्याचे व्हिडिओ देखील मी टाकत असते. त्यामुळे सबस्क्राईबच्या बेल आयकॉन क्लिक करा, मगच तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार आहे. त्याच्यामुळे नवीन असाल तर पहिलं सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर पुढे लाईक आणि शेअर करा. तर आत्ता बघूया पुढचा 23वा भाग, साथ देत तुम्हाला. अजिंक्यने केक कट केला तसे डॉक्टर स्मिताने स्वतःहून अजिंक्यला केक भरवला. मग नाईलाजाने त्यालाही स्मिताला केक भरवावा लागला. आई बाबा सगळ्यांनी अजिंक्यला केक भरवला. डॉक्टर कार्तिक स्टेजसमोर आले आणि म्हणाले, आज आमच्या अजिंक्यच्या बर्थडे पार्टीसोबत अजून एक सरप्राईज आम्ही अजिंक्यला देणार आहोत. अजिंक्यलाही आश्चर्य वाटले की बाबा काय सरप्राईज देणार आहेत. लेडीज अँड जेंटलमॅन, आज आमच्या अजिंक्यची एंगेजमेंट डॉक्टर स्मितासोबत आम्ही करत आहोत. हे ऐकून अजिंक्य आणि समोर बसलेली मिताली दोघंही शॉक झाले. बाबा, अजिंक्य पुढे काही बोलणार तोच डॉक्टर कार्तिकने एक रिंग अजिंक्यच्या हातात दिली. स्मिता, इकडे उभी राहा, कार्तिक स्मिताला म्हणाले. तशी स्मिता अजिंक्यच्या बाजूला उभी राहिली. अजिंक्य, स्मिताच्या बोटात रिंग घाल, डॉक्टर कार्तिक म्हणाले. अजिंक्यकडे काहीही पर्याय नव्हता. इतक्या लोकांसमोर तो काही बोलू पण शकत नव्हता. स्मिताने त्याच्यासमोर आपला हात धरला तसे अजिंक्यने तिच्या रिंग फिंगरमध्ये अंगठी घातली. सगळ्यांनी मग टाळ्या वाजवल्या. स्मिताच्या आईने पेढ्याचा बॉक्स अजिंक्यसमोर धरला. अजिंक्यने एक पेढा स्मिताला भरवला. जेव्हा अजिंक्यने रिंग घातली तेव्हा स्मितानेही अजिंक्यला रिंग घातली आणि स्मिताच्या आईने पेढ्याचा बॉक्स अजिंक्यसमोर धरला. अजिंक्यने एक पेढा स्मिताला भरवला. स्मितानेही त्याला पेढा भरवला. मिताली अजून शॉकमध्येच होती. समोर जे काय चाललंय ते खरं आहे की खोटं हे तिला समजेना. तिचे डोळे भरून आले होते. तिथे 1 मिनिटही थांबू नये असं तिला वाटत होते. अजिंक्यची एंगेजमेंट होती तरी त्याने मला काहीच सांगितलं नाही. त्याला खरंच या एंगेजमेंटबद्दल माहीत नव्हते की होते. मिताली कन्फ्यूज झाली. तिने एक नजर अजिंक्यकडे बघितली आणि तिथून बाहेर पडली. तिला जाताना अजिंक्यने पाहिले, पण तो तिला थांबवू शकत नव्हता. मिताली हॉटेल बाहेर आली. कशीबशी पार्किंगमधून तिने गाडी काढली आणि घराकडे निघाली. घरी येईपर्यंत तिचे डोळे पाहतच होते, ती रडतच होती. मिताली घरी आली आणि रूममध्ये जाऊन खूप रडली. हे असं कसे झाले याचाच ती विचार करत राहिली. थोड्या वेळात तिला अजिंक्यचा कॉल आला. पहिल्यांदा तिने तो उचलला नाही, पण अजिंक्यने पुन्हा कॉल केला तेव्हा मितालीने तो घेतला. मिताली, ऐक ना, मला काहीच माहीत नव्हते या एंगेजमेंटबद्दल. अजिंक्य, आता सारवासारव करून का उपयोग. मिताली अजूनच रडत होती. मितू, अरे खरंच मला हे सगळं शॉकिंग आहे. खरंच मला बाबांनी अंधारात ठेवले. मला याबद्दल खरंच काही माहिती नव्हते ना. मग का तू त्या स्मिताच्या बोटात अंगठी घातलीस अजिंक्य? का नाही तेव्हा तू नकार दिलास? मिताली, अगं सगळ्या लोकांसमोर मी कसा काय बाबांना उलट उत्तर करणार होतो? समजून घे ना तू तरी. अजिंक्य, अरे इकडे ये ना. कॉलवरच मितालीला स्मिताचा आवाज ऐकू आला. म्हणजे स्मिता बोलत होती अजिंक्यला इकडे येऊन. ते अजिंक्यला जोरात आवाज देऊन बोलत होते. अजिंक्य, जा, तुझी सो कॉल्ड वाईफ तुला बोलवत आहे, मिताली रागात बोलली. मिताली, आता तू रागात आहेस, प्लीज आपण भेटून बोलूया ना. अजिंक्य, आता बोलायला काही शिल्लक उरले आहे का? मिताली, ओके, नंतर बोलूया आपण, बाय. इतकं बोलून अजिंक्यने कॉल कट केला. मिताली रडतच होती. आता अजिंक्यची एंगेजमेंट झाली, मग आपलं काय? का असं माझ्या बाबतीत झालं? अजिंक्य म्हणत होता तसे पळून जाऊन आम्ही लग्न करायला हवे होते का?
हे सगळं माझ्यामुळे झालं का? मितालीला काहीच समजत नव्हते. मिताली रडतच झोपून गेली. मितेश त्याचे लिखाण चेक करत होता. काही एडिटिंग बाकी होते, ते त्याने करायला घेतले. खरंच मितालीमुळे त्याने पुन्हा लिहायला सुरुवात केली होती. मितालीच होती जिने त्याला पुन्हा माणसात आणले होते, त्याच्या दुःखातून त्याला बाहेर काढले होते. मिताली म्हणते ते बरोबर आहे. आयुष्य एकदाच मिळतं, ते आनंदाने आणि प्रत्येक क्षण भरभरून जगायला हवं. जे घडून गेलं त्याचा विचार न करता पुढचा विचार करायला हवा. आयुष्य सुंदर आहे, ते आपल्या आवडत्या रंगात रंगवायचे असते. त्या रंगात दुःखाचा काळा रंग दिसलाच नाही पाहिजे. मितेश मितालीचा विचार करत राहिला. ती सोबत नसली तरी ती आपल्या आजूबाजूला आहे, जवळ आहे असंच त्याला फील होत असे. तिचं बोलणं, तिचं पुस्तक वाचून दाखवणं, खळखळून हसणं सारंच मन मोहून टाकणारं होतं. पण नको, मितालीचा इतका विचार आपण का करतो आहोत? ती ऑलरेडी एंगेज आहे आणि मला पुन्हा त्या वाटेवर जायचं नाही आहे. गुंत्यात तुझ्या गुंतून कधी अडकलो जरासा, गुंत्यात गुंतून कधी अडकलो जरासा, नको आता हे उन्हाचे झळे सावल्यानो या परतुनी पुन्हा, नको आता हे उन्हाचे झळे सावल्यानो या परतुनी पुन्हा. अशीच असते प्रेमाची भावना. त्यातलं गुंतणं, त्याचा मोह, ते आकर्षण, सगळंच कसं बेभान करायला लावणारं. याच्या बुलबुल्यात जो अडकला त्याला नाही मिळाला कधी ठाव. नितेशने मनातून मितालीचे विचार बाजूला केले आणि पुन्हा तो लिहू लागला. जे जे त्याच्यासोबत घडले ते सगळं तो लिहून काढत होता. इकडे आर्याला त्या लोकांनी 2 दिवस कोंडून ठेवले. जेवण पण दिले नाही, फक्त चहा देत असायचे. तिला सिगरेटची खूप तलफ झाली होती. काही करून तिला सिगरेट आणि ड्रग हवे होते. संध्याकाळी राधा तिच्यासाठी चहा घेऊन आली. चहा घेऊन गेली तर तेव्हा बघितले की आर्या बेशुद्ध पडली होती. अक्का आहे, अक्का इकडे हे बघ, हे बघ हिला काय झाले, राधाने आवाज दिला. तशी अक्का त्या खोलीकडे आली. आर्याजवळ जाऊन तिला हलवून उठू लागली. ए उठ, उगाच कसलं बी नाटक करू नकोस, काम तर तुला करावं लागेल, उठ लवकर. आता अनवर पण तिथे आला होता. अक्का अगं ही खरंच बेशुद्ध पडली आहे, अनवर आर्याकडे बघून म्हणाला. मग आता काय करायचं? काही नाही, बघ आता मी काय करतो, असं म्हणत अनवरने खिशातून सिगरेट काढली आणि पेटवली आणि एका पॉकेटमधील पांढऱ्या पावडरमध्ये बुडवली. ती सिगरेट त्याने आर्याच्या नाकाजवळ धरली. 2 मिनिटात आर्या शुद्धीवर आली. अनवरला समोर बघून उठून बसले. मला दे ही सिगरेट, मला गरज आहे त्याची, नाहीतर मी मरून जाईल. आर्या त्याच्या हातातून सिगरेट घेण्याचा प्रयत्न करत होती. सिगरेट पाहिजे तुला? मग आम्ही सांगतो ते कर, अनवर म्हणाला. काय करायचं सांग, मी करते. अक्का हिला जेवायला दे आणि तयार करून माझ्या खोलीत पाठव. हिची नथ आज मी उतरवतो. अनवर आपल्या ओठांवरून हात फिरवत कामुक नजरेने आर्याकडे बघत म्हणाला. मला आता पाहिजे सिगरेट, प्लीज द्या मला. आर्या अनवरसमोर हात जोडून उभी होती. घे म्हणत अनवरने एक कश ओढून ती सिगरेट आर्याला दिली. तिने ती आधाशासारखी ओढली. माझ्याकडे भरपूर माल आहे, पण आमचं काम केलंस तरच मिळेल तुला, अनवर म्हणाला. मी करते तुमचं काम. आर्या तयार झाली. अक्काने मग आर्याला जेवण दिले. तिला पोटभर जेवू घातले. पोरींनी तिला आंघोळ घातली. एक भडक हिरव्या रंगाची साडी नेसवली. मेकअप केला. आर्या मुळात सुंदर होती, ती अजूनच छान दिसू लागली. सीमा राधाला म्हणाली, ही पोरगी तर चांगल्या घरातली दिसते, काय म्हणून इथे अडकली देव जाणे. सीमा, अगं तो नालायक राज, त्याचं कामच हे. जशा आपण त्याच्या तावडीत अडकलो तशीच ही सुद्धा अडकली असणार, अशा त्या बोलत होत्या. मग अक्काने आवाज दिला, सीमा घेऊन येते आर्याला लवकर. चल ग म्हणत सीमाने आर्याला अनवरच्या खोलीत ती सोडून आली. आर्याला फक्त ड्रग्ज नजरेसमोर दिसत होते, बाकी काही नाही. अनवर आत आला. आर्या कॉटवर बसली होती. छोटा पिवळा बल्ब खोलीमध्ये जळत होता. अनवर आर्याजवळ बसला. तिच्या गालावर हात फिरत म्हणाला, तू तर खूप सुंदर आहेस, चांगली कमाई करशील. मला सिगरेट दे, तू बोलला होतास ना म्हणून सिगरेट देतो म्हणून, आणि मला माल पण हवा आहे, आर्या म्हणाली. देतो देतो, इतकी काय घाई आहे. अनवरने सिगरेट काढली आणि पेटवली आणि बाजूच्या स्टूलवर कागदावरती पावडर ओतली. ती पावडर ओतली. सिगरेट त्यात बुडवून त्याने एक कश घेतला. दुसऱ्यांदा त्याने सिगरेट पावडरमध्ये बुडवली आणि
सिगरेट आर्यासमोर धरली. पटकन तिने जोरात एक कश ओढला. अनवरने तिच्या ओठावर आपला अंगठा फिरवला. आर्याने त्याचा हात बाजूला केला. जास्त नखरे करू नकोस, नाहीतरी काहीच मिळणार नाही. अनवरने तिचे तोंड दाबून धरले. त्याच्या हातात सिगरेट होते. सोड मला, आर्या त्याचा हात बाजूला करत होती. अनवरने तिच्या हातावर सिगरेटचा चटका दिला. आई ग म्हणत ती कळवळली. अनवरने जोरात तिचे ओठ चावले. मी सांगतो ते ऐक, नाहीतर अंगभर चटके देईन, अनवर म्हणाला. त्याने सिगरेट आर्याच्या ओठात दाबली. ओढ म्हणाला. आर्याने कश घेतला तर एकदम तिला हलकं वाटू लागले. अनवर तिच्या ब्लाऊजची बटणे काढू लागला. मग त्याने तिची साडी काढून फेकून दिली. आर्या आता फक्त पेटिकोटवर होती. ती सिगरेट ओढण्यात गुंग होती. अनवर तिला असं अर्धनग्न बघून वेडा झाला. आपले कपडे काढून तो तिच्या शरीरावर तुटून पडला. तिला ओरबाडत त्याने तिचा उपभोग घेतला. रात्रभर आर्या नशेत होती. अनवर तिला संपूर्ण रात्र उपभोगत होता. नशेत आर्या कधी तर मग झोपून गेली. अनवर खुश होऊन तिच्या बाजूला झोपला. सकाळी उशिरा आर्याला जाग आली. अंगावर एकही कपडा नव्हता तिच्या. रात्री काय झाले हे ती आठवू लागली. तिला थोडं थोडं आठवत होते. अनवरने तिला सिगरेट दिली, त्याने सिगरेटचा चटका दिला हे तिला आठवले. तसे तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तर आज आपण इथेच थांबतो आहोत. कथेचा हा भाग तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी, कथेसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.